आपण पाहू शकतो बाळासाहेबांच्या स्मारकाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी करण्यात येते आणि त्या क्षणाची ताजी दृश्य तुम्ही पाहताय। आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचले असल्याची माहिती सध्या मिळते। ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, काय सांगाल? सध्या बाळासाहेबांच्या स्मारकाची ठाकरेंकडून पाहणी करण्यात येते, सध्याची काय स्थिती? उद्धव ठाकरे आणि आज आदित्य ठाकरे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची पाहणी करणार आहेत। खरं तर 2 दिवसांपूर्वीच न्यासाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झालेली होती। मात्र सध्या एक नाराजी आणि तक्रार ही ठाकरे गटाकडून सातत्याने केली जाते, कारण पहिल्या टप्प्यातील कामकाज आहे ते पूर्ण पार पडलेलं आहे। मात्र दुसऱ्या टप्प्यातील जे काम आहे ते निधी अभावी रखडलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारकडून रक्कम किंवा निधी मिळत नाही, त्यामुळे काम ठप्प आहे। ज्या पद्धतीने आपण बघितलं तर 2021 रोजी एकत्रितपणे 400 कोटींची प्रशासकीय मान्यता नोंदवण्यात आलेली होती। यापैकी 250 कोटी आहेत। 250 कोटी रुपये देऊन MMRDAच्या वतीने पहिला टप्पा आहे, जे सगळं कामकाज आहे ते पूर्ण झालेलं आहे। मात्र जे दुसऱ्या टप्प्यातील काम आहे ते अद्यापही ठप्प आहे। त्यामुळे आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई हे या ठिकाणी आता बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाची पाहणी करत आहेत। यामध्ये आपण बघितलं तर पहिल्या टप्प्यात इंटरप्रिटेशन सेंटर असेल, प्रवेशद्वार असेल, प्रशासकीय इमारत असेल, बाह्य विकास, लँडस्केपिंग असेल, ही जी पहिल्या टप्प्यातील जी कामं आहेत ते पूर्ण झालेली आहेत। मात्र जो दुसरा टप्पा, यामध्ये तंत्रज्ञान घटक, यामध्ये लेझर शो असणार आहे, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन असणार आहे, कथा संग्रह असणार आहे, चित्रपट दाखवला जाणार आहे बाळासाहेब ठाकरे यांचं, याशिवाय व्हर्च्युअल रियालिटी असणार आहे, ऑडिओ आणि व्हिज्युअल जे बाळासाहेब ठाकरे यांची जी भाषणं होती ती देखील या स्मारकात दाखवली जाणार आहेत। आणि त्यासाठी जो खर्च आहे, सर्वसाधारण खर्च हा 150 कोटी रुपये असणार आहे। आणि या ठिकाणी जर हे काम अधिक विलंब होत गेलं तर जे खर्च आहे ते देखील रक्कम अधिक वाढली जाईल। आणि त्यामुळे मात्र सरकारने डिसेंबर 2024 पासून निधी दिलेला नाहीये आणि त्यामुळे हे काम आहे दुसऱ्या टप्प्यातील ते रखडलेलं आहे। आता नव्याने नियुक्त्या झालेल्या आहेत, त्यामुळे आता पुन्हा एकदा हे काम सुरू होते का हे पाहावं लागेल। आज रिॲक्शन काय नेमकी देतात उद्धव ठाकरे, प्रतिक्रिया देतात, हे देखील पाहावं लागेल। पण या नियुक्त्यांनंतर बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाभोवती राजकारण पण फिरतंय का, असं म्हणावं लागेल का? कारण ज्या नियुक्त्या झालेल्या होत्या त्या नियुक्त्यांच्या मागे देखील बरंचसं राजकारण आहे ते घडलेलं होतं। कारण जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली त्यावेळी शिंदे गटाकडून देखील जोरदार विरोध आहे तो करण्यात आलेला होता। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील कोणत्याही नेत्याला या समितीत घेऊन अशा पद्धतीची भूमिका आहे ती घेतलेली होती। त्यामुळे बरंचसं राजकारण त्या ठिकाणी आता गिरीश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।